आपल्याला त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज आपण कोफ्ता करी करणार आहोत, जी एकदम साध्या सोप्या पद्धतीने होते आणि त्याला अगदी साधेच मसाले लागतात आणि ती खायला तर अप्रतिम वाटते आणि दिसायला पण खूप छान दिसते। नमस्कार, मी प्रतिमा's किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि आपल्याला पालेभाज्या किंवा फळभाज्या कुठल्याच भाज्या चवीला चांगल्या वाटत नाही। मग अशात एकदम आपल्याला चमचमीत पण पाहिजे असतात आणि एकदम साधे मसाले पण वापरून ती भाजी करायला पाहिजे असते। तर आज आपण अशीच एक भाजी बघणार आहोत, ती म्हणजे कोफ्ता करी। अगदी साधी सोपी आहे, खायला पण अप्रतिम वाटते। पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण इथे करणार आहोत पत्ता कोबीचे कोफ्ता करी। तर सर्वात आधी मी इथे अर्धा कोबी घेतलेला आहे आणि कोबीचा जो कडक भाग असतो तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे आणि मग हा कोबी आपल्याला छान व्यवस्थित किसणीने बारीक किसून घ्यायचा आहे। आता तुम्ही इथे बघू शकता की आपण कोबी छान किसून घेतलेला आहे। आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि मीठ टाकून झाल्यानंतर चमच्याने ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे। त्याचे 5 ते 10 मिनिट होतपर्यंत आपण बाकीची वाटणाची तयारी करूया। तर मी इथे मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, तो असा आपल्याला उभा उभा काप करून घ्यायचा आहे आणि मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले आहे, ते पण आपल्याला असे उभे चिरून घ्यायचे आहे। नंतर एक छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, त्याचे पण आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। नंतर एक तवा घेऊन त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि उभे चिरलेले टोमॅटो टाकायचे आहे आणि ते आपल्याला हलकेसे 1 ते 2 मिनिट पर्यंत परतून घ्यायचे आहे। टोमॅटो आणि कांदा परतून झालं की त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहे 10 ते 12 लसूण पाकळ्या, बारीक चिरून घेतलेलं आलं आणि कोथिंबीरीच्या काड्याने भाजीला खूप छान चव येते। आणि हे व्यवस्थित भाजून झालं की त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा खसखस आणि 1 चमचा साधे पांढरे तीळ। आता ते पण आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता इथे गॅस बंद करून आपल्याला हे सगळं गार होऊ द्यायचं आहे। हे मसाले गार होतपर्यंत आपण इकडे बघूया की किसलेल्या कोबीमध्ये मीठ टाकून 5 ते 10 मिनिट झालेले आहे। आता आपल्याला एक डिश घ्यायची आहे, त्याच्यावरती एक सुती कापड ठेवायचं आहे आणि हे किस जो आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि अशी छान त्याची गाठ बांधून आपल्याला घट्ट असं पिळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये जेवढं पाणी असेल तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। जर आपण याचं पाणी काढलं नाही तर आपले कोफ्ते व्यवस्थित होत नाही, ते मऊ होतात। आता तुम्ही इथे बघू शकता की आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि कोबी पण असा मस्त कोरडा झालेला आहे। आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण, 1 चमचा धने जिरे पावडर, थोडीशी हळद आणि चवीपुरतं साधं लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। मग त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा बेसन। जर तुम्हाला तांदळाचं पीठ टाकायचं नसेल तर तुम्ही नुसतं बेसन टाकलं तरी चालतं, पण बेसनचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता हे आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊ आणि चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर आता हे आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करत जायचं आहे। जसजसं आपण हाताने मिक्स करत जाऊ हे मिश्रण, तसतसं त्याला पाणी सुटतं आणि हे मिश्रण जे आहे ते असं ओलसर होतं आणि एक असा गोळा तयार होतो। तुम्ही इथे बघू शकता की व्यवस्थित असा गोळा झालेला आहे। जर आपण मीठ टाकून याचं पाणी टाकलं नसतं तर हे सारण जे आहे ते पूर्ण भज्यांच्या पिठासारखं झालेलं असतं, म्हणून ती प्रोसेस जी आहे ती आपल्याला आवश्यक करायचीच आहे। आता इथे आपलं मिश्रण तयार झालेले आहे। आता त्याचे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहे। पाहिजे त्या आकारामध्ये आपल्याला बॉल्स हे बनवून घ्यायचे आहे। मी इथे कोफ्ते जे आहेत ते असे छान गोल आणि लिंबाच्या आकाराचे बनवून घेतलेले आहे। तुम्ही इथे बघू शकता की आपले इथे कोफ्ते झालेले आहे आणि इथे आपण जेव्हा कोफ्ते करत असतो त्याच वेळेस आपल्याला दुसऱ्या बाजूला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। कारण जर कोफ्ते बनवून 5-10 मिनिट जरी झाले ना तर त्याला भाज्यांना पाणी सुटतं आणि ते कोफ्ते असे मऊ पडतात आणि व्यवस्थित तळल्या जात नाही आणि ते फुटतात सुद्धा। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे।
तर त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला एक कोफ्ता टाकून छान तळून घ्यायचा आहे, बघायचं आहे की तेलाचं टेम्परेचर बरोबर आहे की नाही. एक कोफ्ता तळून झाला की मग आपल्याला बाकीचे कोफ्ते पण व्यवस्थित मध्यम गॅसवरती खरपूस रंगाचे होतपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की आपण इथे पूर्ण कोफ्ते छान तळून घेतलेले आहे, त्याला रंग पण सुरेख आलेला आहे. आता त्यानंतर जे आपण मसाले तव्यावरती भाजून घेतले होते ते पण आपले इथे गार झालेले आहे. नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, मसाले त्यामध्ये टाकायचे आहेत. अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की हे वाटण मस्त असं मऊ झालेला आहे आणि रंग पण छान आलेला आहे. आता आपल्याला करायची आहे ग्रेव्ही. तर त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला जेवढं तेल पाहिजे आहे तेवढं टाकायचं आहे. तेलाचं प्रमाण कधी पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की सर्वात आधी फोडणीला टाकायचं आहे जिरं, नंतर तेजपान आणि हिंग. नंतर त्यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ते पूर्ण टाकायचं आहे. वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. नंतर त्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहे. 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला, हळद, चवीपुरतं साधं लाल तिखट आणि मीठ. एवढे मसाले टाकून झाले की मसाले पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. मसाले परतून झाल्यानंतर जे वाटणाचं पाणी होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी. गरम पाण्याने ग्रेव्हीला रंग पण छान येतो. गरम पाणी टाकून झाल्यानंतर आपण ही ग्रेव्ही मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावरती झाकण झाकून मध्यम गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची आहे. आता एखादी मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता की ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता या उकळत्या ग्रेव्हीमध्येच आपल्याला कोफ्ते टाकायचे आहे. कोफ्ते टाकताना कोफ्ते हे पूर्णपणे गार झालेले पाहिजे. जर दोन्ही गरम असेल तर ग्रेव्हीमध्ये कोफ्ते हे फुटू शकतात, म्हणून कोफ्ते हे पूर्ण गार झालेले पाहिजे आहे. तर आता हे आपण ग्रेव्हीमध्ये पूर्ण कोफ्ते टाकून घेतलेले आहे. व्यवस्थित आता हे ग्रेव्ही आणि कोफ्ते आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती झाकण झाकून परत मध्यम गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी होऊ द्यायची आहे. एक उकळी काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता की कोफ्ते पण असे मस्त झालेले आहेत. रंग पण ग्रेव्हीला सुरेख आलेला आहे. ग्रेव्हीची थिकनेस जी आहे अगदी परफेक्ट आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता सर्वात शेवटी आपल्याला टाकायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत मिक्स करून घेऊ आणि इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तुम्ही ही कोफ्ता करी चपाती सोबत, जिरा राईस सोबत किंवा कुठल्याही रोटी सोबत खाऊ शकता. खायला अप्रतिम वाटते. अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने साधे मसाले वापरून पण तेवढी चमचमीत कोफ्ता करी केलेली आहे. ज्यांनी कोणी यापूर्वी ही भाजी केलेली नसेल किंवा या पद्धतीने केली नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. आणि आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.